नमस्कार. बुद्धिदाता श्री गणेश सद्गुरू, सर्व संकीर्तन प्रेमी रसिक जन हो. श्रद्धांजली कीर्तन समितीचा आजचं हे तृतीय पुष्प उत्सवाचा तिसरा दिवस. आपल्या सद्भाग्याने आपल्याला आज संभाजीनगरहून इथे उपस्थित झालेले आजच्या उत्सवमूर्ती डॉक्टर सौभाग्यवती सविता जयंतराव मुळे हे आपल्यासाठी इथे संकीर्तन सेवेसाठी आलेले आहेत. त्यांना संवादिनीवर साथ करतायत श्री संजयजी अवसारीकर, तबल्यावर साथ करतायत श्री सुधीरजी जोशी. त्यामुळे मी त्यांना अशी प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या संकीर्तन सेवेला प्रारंभ करावा. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरवे नमः. सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशिनाशयति विज्ञानां. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं. जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी. नमो त्या साष्टांगे दैवत असे नारदमुनी. आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या. कृपा दृष्टी ठेवा कीर्तनिया रंग भरण्या. देवर्षी नारद महाराज की जय. मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव राष्ट्रदेवो भव. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगाचा देह वागो रे कीर्तन संगे रंगाचा देह वागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम स्वरूपी मन है लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन है लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम सारा सार पदविता सद्गुरु राया हो सारा सार पदविता सद्गुरु राया मंगल धाम जीवन नरहरी पाय ओ मंगल धाम जीवन नरहरी पाय ओ बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू चिन्मय नारायण चिन्मय नारायण स्वामी नारायण साई नारायण सत्यनारायण सत्यनारायण सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होवो नि बलवंत प्रेमे ध्यावू बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपती राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की सद्गुरुनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया
नहीं आवे, अवसर बार बार नहीं आवे। बार बार नहीं आवे, अवसर बार बार नहीं आवे। करना हो कछु कर ले भलाई, करना हो कछु कर ले भलाई। जनन मरण सुख पावे, अवसर बार बार नहीं आवे, अवसर बार बार नहीं आवे। ये संसार ओस का पानी, ये संसार ओस का पानी। पल छिन में उड़ जावे, पल छिन में उड़ जावे। बार 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 नहीं आवे, अवसर बार। सूरदास कहे, सूरदास कहे, सूरदास कहे हरि मिलन को। सूरदास कहे हरि मिलन को। हरि के गुण तू गाले, बार 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 नहीं आवे, अवसर बार बार नहीं, बार बार नहीं, बार बार नहीं आवे। नित्यशुद्धं निराभासं निराकार निरंजनं नित्यबोधं चिदानन्दं गुरु ब्रह्म नमाम्यहं। सद्गुरुनाथ महाराज की जय। कीर्तनाला कोणी कुठे कधी उभं राहावं याची पत्रिका नारद मुनीच देऊन पाठवतात, पण तरीही इथे पृथ्वी तलावर वावरणाऱ्या नारद मुनींच्या बुद्धीला ती प्रेरणा व्हावी लागते। आणि म्हणून पहिल्यांदा श्रद्धांजली समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या या कीर्तन संकीर्तनाच्या या व्यासपीठावर माझ्यासारख्या नारद मुनींना आज कीर्तनाची सेवा मिळाली, यासाठी पहिल्यांदाच समितीचं ऋण व्यक्त करते। धन्यवाद म्हणू नये वाद होतो। मग म्हणाले धन्यवाद नको, काय करूया, फक्त ऋणात राहणं एवढं पसंत करते। अशीच नारद मुनींनी त्यांच्याकडून आयोजनाची सेवा करून घ्यावी आणि माझ्यासारख्या कीर्तनकारांना या कीर्तन सेवेचा योग यावा, यासाठी पहिल्यांदा त्यांचं ऋण व्यक्त करते। श्रद्धया क्रियते इति श्राद्धा, सगळं मान्य आहे। मग याला आपण चांगल्या अर्थानं विचारात घेतलं तर काय होईल बरं? म्हणाले पितृस्मरण, ऋषीस्मरण, त्यांचं तर्पण करावं, श्राद्ध करावं। पितृस्मरण का? तर म्हणाले मी ज्या कुटुंबात ज्या वंशात जन्माला आले आहे तो वंश एका दिवसात एका कालावधीत तयार नाही झाला, त्यामागे माझ्या पूर्वजांची खूप तपश्चर्या आहे।
त्यांनी त्यांच्या कर्मानं एक परंपरा माझ्या कुटुंबाला घालून दिलेली आहे. त्या परंपरेचं पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन याचं स्मरण म्हणून हे महालय पर्व. मग त्यांच्या स्मृतींचं स्मरण करूया, त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचं स्मरण करूया आणि तीच परंपरा चालवण्यासाठी मी सातत्यानं गेलं वर्षभर काय प्रयत्न केला याचं चिंतन मी कधी करणार. तर म्हणाले या पर्वात ते चिंतन झालं पाहिजे आणि ती परंपरा चालवण्यासाठी मी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. ऋषी तर्पण, ऋषींप्रती खरंच आपण ऋणी आहोत. एवढी भव्य दिव्य परंपरा आपल्या भारतवर्षाला घालून दिली. अनेक ऋषीमुनींची तपश्चर्या, त्यांनी केलेल्या चिंतनातून हा सनातन धर्म आपल्यासमोर आला. त्या ऋषींप्रतीही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महालय पर्व, श्राद्ध पर्व. मग त्यांनी घालून दिलेल्या परंपरेत मी काय करू शकते, त्या परंपरेचे विचार, प्रचार प्रसाराचं कार्य करून मी त्या ऋषींप्रती तर्पण, त्यांचं श्राद्ध, त्यांचं स्मरण या निमित्तानं केलं जातं. पर्यायाने माझं सगळं अमरत्वाचं तत्त्वज्ञान, त्यासाठी माझ्या कुलपरंपरेचं, त्यासाठी माझ्या संस्कृतीचं सगळं स्मरण व्हावं म्हणून हा महालय पर्व. मग आपल्याला ज्याला त्याला यथाशक्ती जे जमेल ते त्यानं नक्की करावं. आपल्याकडे काही कर्मविधी त्याच्या मागे दिले आहेत. प्रश्न पडतो करावं की करू नये. मग असं पिंडदान केल्यानेच का त्यांच्यापर्यंत पोचतं? कसं आहे, अमेरिकेमध्ये मुलगा असेल, त्याला मी पैसे मागवले तर त्याचे डॉलरमधले पैसे माझ्यापर्यंत येताना रुपयात बदलून येतात ना. असे ते कन्व्हर्ट करण्याचं सामर्थ्य या तंत्रज्ञानात जर असेल तर या कर्मानं, मंत्रोच्चारानं त्यांच्यापर्यंत ती आहुती नक्की पोहोचू शकते. असा एक विचार यामागे आपल्याकडे केला पाहिजे आणि ही परंपरा चालली पाहिजे. सगळ्या परंपरेच्या मागचं विज्ञान कदाचित मला कळलं नसेल, याचा अर्थ ते काही खरं नव्हे असं आपण म्हणूया नको. आपल्या बुद्धीच्या क्षमतेला जेवढं कळतं तेवढंच आपण पुढे नेतो, तेवढंच आपण सत्य मानतो. पण हे सत्य नव्हे, त्याचं चिंतन अजूनही चालू आहे, चालू राहणार आहे. आपल्या परीनं आपल्या पूर्वजांचं, ऋषीमुनींचं स्मरण या श्रद्धांजली महोत्सवाच्या माध्यमातनं आणि कीर्तन संकीर्तनातनं आपण आपल्या परीनं वाहूया, भगवंताच्या चरणी अर्पण करूया. पूर्वरंगाला कीर्तन परंपरेप्रमाणे सूरदासांचा अभंग घेतला आहे. सूरदास आपल्याला माहिती आहेत ना, वल्लभाचार्यांचे अनुगृहीत पुष्टी परंपरेचे जहाज असं ज्यांना संबोधलं जातं, भजन संग्रह यांचे प्रसिद्ध आहेत असे हे सूरदास खरं म्हणजे जन्मांध, घरात दुर्लक्षित. काय करणार? म्हणाले यमुनाकाठी जाऊन राहिले, वाचासिद्धी. लोकांना तर काय, आपले प्रश्न कोणी सोडवत असेल तर हवंच असतं. म्हणजे लोकांची ही गर्दी त्या प्रसिद्धीला नको म्हणून गुरुगाठावरती जाऊन राहिले यमुना तीरी आणि सतत भगवंतांचं स्मरण करावं. एक दिवस अकबर बादशाह आले आणि त्यांनी सांगितलं माझ्यावर भजन करा आणि गा. यांनी सांगितलं एका कृष्णावरती भजन करेल, बाकी कोणाचीही स्तुती मी करू शकत नाही. इतकं स्पष्टोत्तर देणारे सूरदास एकदा असेच फिरायला निघाले, विहिरीमध्ये पडणार, भगवंतांना कोण काळजी, सातत्यानं भगवंतांचं भजन आहे. त्यांनी जाऊन हात धरला, त्यांना मागे ओढलं, विहिरीत पडू दिलं नाही. यांना कळलं परमेश्वर आले, पटकन हात धरायला गेले, परमेश्वरांनी हात सोडवला आणि निघून गेले. तसं सूरदास म्हणाले आता गेला हात, हृदयातून जाऊन दाखवा, मग बघू, मग मी तुम्हाला मानीन म्हणाले. आणि असं भगवंतांनी नंतर त्यांचं भजन ऐकता ऐकता त्यांना आलिंगन देऊन दर्शन दिलं. खऱ्या अर्थानं प्रज्ञाचक्षू. आपण सूरदासांना ओळखत नाही, आपण ओळखतो. कसे बघा, आपण एक खूप छान नाट्यगीत ऐकलेलं आहे. सूरदासांचं तत्वज्ञान किती सहज सांगितलंय बघा. दैव किती अविचारी उधो जीवन गती न्यारी, उधो जीवन गती न्यारी. दैव किती अविचारी, दैव किती अविचारी उधो
पूर्ववती ही न्यारी. कलियुगाचं दर्शन घडतंय नाही असं नाही, पण आज पूर्वरंगासाठी घेतलेले शब्द फार महत्त्वाचे. अवसर बार बार नहीं आवे, अवसर बार बार नहीं आवे, ये संसार ओस का पानी पलछिन में उड़ जावे, अवसर बार बार नहीं आवे. सूरदास कहे हरि मिलन को, हरि के गुण तू गाले, अवसर बार बार नहीं आवे. पुन्हा पुन्हा संधी नाहीये म्हणाले. आम्हाला संधी माहिती नाही का? चांगली माहिती आहे ना. या जगात संधी माहीत नसणारा विरळा. हाती लागलं अगदी साधं, सेल लागला, पहिली संधी, पहिल्या संधीत जाऊन माझी साडी आली पाहिजे. ही संधी मला कळते, पण म्हणाले कोणती संधी कळावी हे सूरदासांना खऱ्या अर्थानं आपल्यासाठी सांगायचं आहे. म्हणाले अवसर, कोणता अवसर? म्हणाले नरदेह हा मिळालेला अवसर पुन्हा नाही. समर्थ म्हणतात मोले अनर्घरत्ने येती, परी चिंतामणी न ये हाती, बहुत योनी जन्म होती, परी नरदेह दुर्लभ. नरदेह प्राप्ती दुर्लभ आहे म्हणाले. बहुत योनी जन्म. आपल्याकडे शास्त्राने सांगून ठेवलंय 84 योनी जन्म झाल्यानंतर हा जन्म मिळतो. मग कोणते 84 योनी? जला उजळणी करायला काय हरकत आहे? जलजानवलक्षांश्च दशलक्षांश्च पक्षिणः, कृमयो रुद्रलक्षांश्च द्विंशलक्षांश्च गवाद्यय, त्रिंशलक्षांश्च स्थावरस्थितौ, चतुर्लक्षांश्च मानवः, पाप पुण्य समे कृत्वा नरयोनीषु जायते. पंढरीनाथ महाराज की. काय आहे, बाई पेशानं शिक्षिका आहे. त्या 30 वर्षाचा अनुभव झाल्यावर गणित आलं नाही तर कसं? मग म्हणाले या 84चा हिशोब दिलेला बरा. जलजा नवलक्षांश्च, 9 लक्ष जलचर प्राण्यांचे जन्म झाले. मग आता जलचर प्राणी आपल्या डोळ्यासमोर येऊ द्या. मासा पटकन पहिल्यांदा आलेला, असे 9 लक्ष जलचर प्राण्यांचे जन्म आपले संपले. जलजा नवलक्षांश्च दशलक्षांश्च पक्षिणः, कावळा, चिमणी, कबूतर हे जे आहेत हे दशलक्ष योनी संपले. रुद्रलक्षांश्च कृमयः, कृमी फ्लावरमधली आळी, तांदळातली आळी, पावसाळ्यात दिसणाऱ्या त्या ज्या आळ्या वगैरे आहेत ना, हे आपले 11 लक्ष योनी जन्म संपले. बरं झालं. त्याच्या पुढे विंशलक्षांश गवाद्य, चतुष्पाद प्राणी जे आहेत त्यांचे 20 लक्ष योनी झाले म्हणाले आपले. 20 लक्ष 4 गाय, घोडा काय ते असेल, कुठले 4 पाय असणारे सगळे 8 यांचे जन्म संपले. बरं, पुढे जाऊन 63 लक्षांश स्थावर स्थित म्हणाले वृक्ष, लता, वेली यांचे जन्म 30 लक्ष योनी झाले. आता म्हणाले हिशोब काढला आणि त्यांनी सांगितलं चतुर्लक्षांश मानव. आता माणसाचा जन्म द्यायचा, लगेच 80चा हिशोब झाला की लगेच 81. पुढची वेळ महत्वाची आहे. पाप पुण्य समे कृत्वा नरयोनीषु जायते. त्यांचा जो तराजू आहे ना, तो तराजू सोनं मोजतात त्याच्यापेक्षा काटेकोर. मग म्हणाले पाप पुण्य सगळं टाकलं व्यवस्थित, मग विचार केला आणि म्हणाले काही हरकत नाही, देऊन टाकूया म्हणाले यांचं पाप पुण्य सारखं झाल्यानंतर. आणि मग असं चतुर्लक्षांश मानव, मग माणसाचा जन्म मिळाला. पण आपण किती भाग्यवान आहे बघा, आपण अशा कुळात, अशा वातावरणात, अशा संस्कारात जन्माला आलो ज्याला या नरदेहाचं सार्थक कशात आहे हे कळतं.
ज्याला आपल्या जीवनाचं इप्सित ध्येय काय याची जाण आहे, अशा परंपरेमध्ये मी जन्माला आले असेल. या भारतवर्षात मी जन्माला आले. अमेरिका, इंग्लंड, जिथे की भोगवादाला जास्त प्राधान्य आहे, अशा देशात माझा जन्म नाही झाला. मग म्हणाले मी किती भाग्यवान, अशा याच्यात जन्माला आले. मग म्हणाले हा अवसर बार बार नाही आवे. म्हणाले हे पुन्हा नाही. मग काय करूया? म्हणाले याचा चांगल्या अर्थानं उपयोग झाला पाहिजे. मग काय उपयोग आहे? नेमकं माझं ध्येय काय आहे याची मला जाणीव असली पाहिजे. मग ह्या सगळ्या प्रयत्नातून, योनीतून मला मिळालेली काया. वामन पंडित म्हणाले ईश्वरे तुझ दिली नरकाया, साधने करिसी का नरकाया, भोगिसी निषिदिनी विषयाते, मानिसी न मनी तू विषयाते. पंढरीनाथ महाराज की जय. म्हणाले ईश्वरे तुझ दिली नरकाया, पण साधने करीसी तू असा व्यवहार करतोयस म्हणाले की ज्यानी ते नरका जायला तयार होते आहे. काया नरकाया. वामन पंडित आहेत ते. मग म्हणाले निषेधिनी काय करतो आहेस? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्या विषयांचा हवं 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 याच्यामध्ये तू इतका रंगला की तुला हे कळलंच नाही हे विष आहे. विष या ते नको तिथे थांबले ना. मग तो अर्थ आपल्याला कळायला लागला. म्हणाले या कायेचा मला खऱ्या अर्थानं अर्थ समजला पाहिजे. हे सार्थक कशात आहे तेही मला समजलं पाहिजे. हे समजण्यासाठी कथा, कीर्तन, प्रवचन, उपासना, पारायण हा सगळा भाग त्यासाठी येतो. एक क्षण असतो, कोणीतरी सद्गुरू माझ्या डोक्यावरती हात ठेवतात आणि मला त्या क्षणी जाणवतं एक क्षण, एक क्षण भगली मन जोडण्याचा, एक क्षण भिल्लीण शबरी होण्याचा, एक क्षण कृष्ण सुदामा भेटीचा, एक क्षण आपण आपल्याला पाहण्याचा, विजेसारखा चमकण्याचा एक क्षण साधला, सगळं साधलं. एक क्षण चुकला, सगळं चुकलं. म्हणून समर्थ म्हणाले क्षणोक्षणी हा करावा विचार, कसा होईल भवसिंधू पार. हा भवसिंधू कसा पार होईल याचा क्षणोक्षणी मी विचार केला पाहिजे. इतकं सातत्याने कीर्तनकार, प्रवचनकार सांगत राहतात, त्या क्षणी आपल्याला वाटायला लागतं नाही आता एवढं सगळं सांगितलंय ना, मी उद्यापासनं खरंच कल्पना करा मी उद्या उठणार आहे याची आपल्याला खात्री आहे का हो? पण माणसाचं तसंच असं, कल करे सो परसो, परसो करे जो बरसो, जीना है जो बरसो. पण म्हणाले हां कल करे सो आज, आज करे सो अब, बहुरी क्या पता हो जाए कब. म्हणून म्हणाले आज आत्ता ताबडतोब तो क्षण अवसर मला साधता आला पाहिजे. मग मी हे असं उद्या 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 किती वेळा म्हणत जाणार? म्हणाले हे मला उद्या उद्या नाही ना म्हणायचंय, ताबडतोब. मग म्हणाले मी ताबडतोब कामाला लागते, हे मला लवकर कळावं म्हणून हे सगळं गणित मांडून दिलेलं आहे आपल्याला. हे मांडून दिलेलं गणित मला कळावं यासाठी दृष्टांत, सिद्धांत सगळे संत मंडळी देत असतात. आणि सगळ्यांनी सांगितलं, म्हणाले हा देह प्रपंचात राहिला पाहिजे, त्यानं आपला परमार्थ आणि स्वार्थ दोन्ही साधला पाहिजे. मग असं कसं? एक तर एक काहीतरी करा सांगा ना, प्रपंच करा नाही तर परमार्थ करा. पण माझं तसं होत नाही. मग म्हणाले एक काहीतरी मी प्रामाणिकपणे करेन. रामकृष्ण परमहंसांना एकांनी असंच विचारलं, म्हणाले खरंच सांगा बरं, म्हणाले हे दोन्हीकडं कसं जमणार? असं त्याने सांगितलं, काय झालं तर जमायला? नक्कीच जमणार आहे म्हणाले. कसं जमेल बघा ना, म्हणाले ही एवढी मोठी नदी आहे, ही पार करून जाण्यासाठी ही नाव बाजूला ठेवली आहे. तुम्ही नावेमध्ये बसलात तर ही नाव तुम्हाला पलीकडच्या तीरावर घेऊन जाऊ शकते. कल्पना करा ही नाव नदीत न ठेवता काठावरती ठेवली, काय होईल? म्हणाले पलीकडे जाणार नाही. मग नाव कुठे ठेवावी लागेल? नदीतच ठेवावी लागेल. मान्य. बाहेर ठेवली तर ती तडकणार आहे, पाण्यात राहिली तर ती ते पैल तीरावर नेण्याचं काम करणार आहे. पण समजा असं झालं की नाव आपण पाण्यात ठेवली आणि पाणीच नावेत आलं तर? म्हणाले नाव बुडेल. मग म्हणाले एवढी काळजी करावी लागेल की ती नाव पाणी जर आतमध्ये आलं तर ते विवेकानं बाहेर टाकावं लागेल. असंच घडलंय. म्हणाले हा भवसिंधू पार करण्यासाठी ही देहरूपी नाव मिळाली आहे, ही संसारातच ठेवावी लागेल.
पण हा संसार या नावेत येता कामा नये. तो जर आला तर विवेकानं त्याला आपल्याला दूर करावं लागेल. यासाठी मनुष्य देह. माणसाला त्याचं डोकं खांद्याच्या वर दिलंय म्हणाले, पशूंना ते खांद्याच्या रेषेत दिलेलं असतं. मग हा विवेकाचा भाग त्यानं जागा केला पाहिजे. मग हा विवेकानं जेव्हा तो करेल त्याच वेळेला त्याला हा भवसिंधू पार करण्यासाठी खऱ्या अर्थानं मार्ग सापडू शकेल. अवसर बार बार नाही यावे, परत परत ही संधी येणार नाही म्हणाले. मग मी विचार करते, चला आज आत्ता ताबडतोब नाही ना, आता कसं आहे, आता मुलं लहान आहेत, मग कसं, मग मुलं मोठे झाले, मग कसं, मग आता त्यांची लग्न, मग आता त्यांचा सगळा संसार, मग ते असं करत 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 मी कुठे येऊन उभी राहिले. म्हणाले इतका गुंता होत होता आणि शेवटी मी येऊन उभी राहिले. कुठे येऊन उभी राहते, दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान, डोळे बघती काही न दिसती नन्ना करते मान. दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान, डोळे रुसले काही न बघती नन्ना करते मान. नन्ना करते मान, नन्ना करते मान. मला खूप इच्छा आहे हो, आता मी नामस्मरण करीन, आता मी देवाला जाईन, आता मी पारायण करीन, मला खूप इच्छा आहे. पण शरीर स्वास्थ्य जोपर्यंत आहे ना तोपर्यंतच ते मला जमू शकतं. म्हणून म्हणाले अखंड सावधान असलं पाहिजे. हो, आम्हाला सावधान शब्द माहिती आहे. खरंच आमच्या बाई शाळेत होत्या त्यावेळेला म्हणायच्या राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी सावधान, आणि आम्ही पण अगदी छान सावधानमध्ये राष्ट्रगीताचं गायन करायचो. आता कालमान परत्वे महाराष्ट्र गीतालाही तो सन्मान मिळाला आहे. तेही आता सावधान होऊन महाराष्ट्र गीत गायलं जातं. हे महाराष्ट्राचा वैभव आपण गातो, हेही एक भाग्य, तेही सावधानमध्ये. हां, मग म्हणाले अजून एक सावधान आम्ही ऐकलं. कुठे? म्हणाले मंगलाष्टक म्हणतात गुरुजी, त्यावेळेला ते सांगत असतात सावधान. मग तेही ऐकलं, पण थोडं कानाआडच गेलं म्हणाले, कारण सगळं कसं प्रपंचात आल्यावर झालं पाहिजे की नाही. मग म्हणाले आता अजून एक सावधान ऐकलं. ज्या वेळेला म्हणे फिरायला गेलो, खूप मोठा घाट लागला, घाट सुरू होण्याआधी लिहिलं होतं सावधान घाट सुरू होत आहे. हेही वाचलं, तेही सावधान कानाआड झालं, कारण त्यावेळेला मी माझी गाडी नव्हतो ना चालवत. पण जो आत बसला आहे ना तो मला सतत याची जाणीव करून देतो. ये संसार ओस का पाणी, पलछिन में उड जावे. हे सावधान मला प्रत्येक वेळी सांगतंय, एक एक ओव्हर संपली, एक एक ओव्हर संपली, आता पुढे, आता पुढे. पण ते माझ्या काही लक्षात येत नाही. म्हणून सूरदासांनी सांगितलं, ये संसार ओस का पाणी, पलछिन में उड जावे. खूप वेळा विचार येतो, हे दोन्ही मला जमणार नाही का? गोंदवलेकर महाराजांनी छान दृष्टांत दिलाय. म्हणाले तुमच्या घरी काम करायला मावशी येतात की नाही? हो येतात ना म्हणाले, कारण काम करायला मावशींची मदत घ्यावीच लागते, कारण मी नोकरी करते, माझ्याच्यानी कसं जमणार सगळंच, म्हणून येतात. बरं, मग त्या आल्यानंतर प्रामाणिकपणे प्रत्येक वेळी आल्यावर त्या काय सांगतात, बाई लवकर सांगा मला घरी जायचंय. काम आपल्या घरी करत असतात, पण मनाने त्या त्यांच्या घरी वावरत असतात. असंच घडतं का बघा. शरीरानं प्रपंच आणि मनाने परमार्थ करता येणं हे खरं या नरदेहाचं सार्थक आहे. हे दोन्ही मला जमेल की नाही? जमणारे विवेकाचा विचार असेल तर ते मला नक्की जमणार आहे. आपल्याला असं वाटतं त्यात काय एवढं, आता विज्ञानानं एवढी प्रगती केली आहे, आयुर्मान 100 झालंय, मग 100 पर्यंत विचार करायचा का? नक्की करूया, काही हरकत नाही. भगवंतानं दान दिलं तर आम्ही घ्यायला तयार नाही असं आहे का? हवं तर आहेच. कधी असं वाटत नाही शेवटची ओव्हर आत्ता आली तर बरं होईल, अजिबात नाही. मग म्हणाले कसं? 100 वर्षाचं आयुष्य. आमच्या भर्तृहरींनी या 100 वर्षांचा हिशोब दिला आहे. काय म्हणाले भर्तृहरी? आयुर्वर्ष शतमृणां परिमितं रात्रौ तदर्धं गतं, तस्यार्धस्य परस्य चार्ध परं बालत्व वृद्धत्वयो शेषं व्याधि वियोग दुःख सहितं सेवादिभिर्नीयते जीवे वारि तरंग चंचल तरे सौख्यकृतं प्राणिनां गोपाल कृष्ण भगवान की जय. भर्तृहरींनी 100 वर्षांचा हिशोब दिलाय. म्हणाले मान्य आहे 100 वर्षांचं आयुष्य आहे, अगदी खरं. मग म्हणाले त्याच्यातला अर्ध, तस्य चार्ध परास्य चार्ध परम, अर्ध तर म्हणाले
तदर्धम रात्रौ तदर्धम गतम. रात्री अर्ध गेलं म्हणजे 100च्या अर्धे झाले 50 वर्ष झोपेत गेले, मान्य. उरले किती? 50. पुन्हा बाई तुम्ही गणिताच्या, हो ना, काय करणार, सांगावंच लागतं. मग म्हणाले तस्य अर्धस्य परास्य चार्ध परम, त्याचे अर्धे करा म्हणाले. केलं. 50चे अर्धे किती? 25. इकडे 25, इकडे 25. आता ह्या पारड्यात टाकलेले 25 पुन्हा परार्ध चार्ध परम, याचे पण अर्धे करा म्हणाले. इकडचे जे 25 आहेत त्याचे अर्धे केले 12.5, इकडचे 25 त्याचे 12.5, इकडच्या 25 असं काय होतं म्हणाले? शेषम व्याधी वियोग दुःख सहितम सेवादिभिर्नीयते. हे 12.5 वर्ष आई वडिलांकडून सेवा करून स्वतःला मोठं करून घेण्यात जातात आणि इकडचे 12.5 वर्ष मुलांकडून सेवा करवून घेण्यात जातात. मग उरले किती? पूर्वार्धातले 12.5, उत्तरार्धातले 12.5, 25च वर्षाचं नियोजन करा म्हणाले. मग आयुष्याचं सगळं कसं कृतार्थ होऊ शकतं. अहो, एक इन्कम टॅक्स वर्षाला ऑडिट असतं, पण आम्ही वर्षभर विचार करतो काय सेविंग करू म्हणजे टॅक्स कटेल, काय सेविंग करू म्हणजे हे मला वाचवता येईल, हे करतो की नाही? एक ऑडिट भगवंतांनी जे श्वास दिले त्याचं ऑडिट होणार आहे. मग काय करूया? त्याचं ऑडिट व्हायचं असेल तर मला त्याची काळजी केली पाहिजे आणि भर्तृहरीच्या हिशोबानुसार मधल्या 25च वर्षाचं ऑडिट करायचं आहे आपल्याला, की जेणेकरून माझा हा नरदेह सार्थकी लागला पाहिजे. भर्तृहरीने मांडलं त्या काळी असेल 100 वर्षाचं आयुष्य, पण आजचा आमचा मानसशास्त्रज्ञ काय सांगतो? म्हणाला आजचा मानसशास्त्रज्ञ आपल्याला सांगतो आहे, म्हणाले माणसाचं सरासरी 75 वर्ष आयुष्य आहे. किती वर्षाचं आयुष्य आहे? 75 वर्षांचं आयुष्य आहे. या 75 वर्षांचे हिशोब त्यांनी केलेले आहेत. या 75 वर्षात ते काय करतात? 24 वर्ष झोपतात. अरे बापरे, यांच्याकडे अर्धा दिवस अर्धी रात्र नाही आहे वाटतं, आहे ना? 24 वर्ष का ते म्हणतायत झोपेत जातात? याचं कारण तुम्ही जर आता या मुलांच्या पुढच्या पिढीच्या नोकऱ्या बघत असाल तर ते रात्र डोक्यावर घेऊन काम करतात, दिवसा जमेल तेवढंच डुलक्या काढतात, पण यांच्या झोपेचा वेळ कमी झाला आहे. हा एक चिंतेचा भाग या मानसशास्त्रज्ञाला कळला आणि त्यांनी सांगितलं 24च वर्ष झोपतो, 30 वर्ष तो नोकरी करतो. पोटार्थी म्हणून जो काय त्याचा व्यवसाय आहे तो ते 30 वर्ष तो पूर्ण करतो. आता 5 वर्ष त्याचे जेवणात जातात म्हणाले, 5 वर्ष त्याला जेवायला लागतात. 4 वर्ष लग्न समारंभ कार्यक्रम सामाजिक काम याच्यामध्ये तो 4 वर्ष घालवतो. ज्या कुटुंबासाठी मी राबतो असं त्याचं म्हणणं आहे, त्या कुटुंबात तो फक्त 3 वर्ष फक्त 3 वर्ष कुटुंबाबरोबर राहतो. 2 वर्ष स्वच्छतागृहात जातात. आता बेरीज करूया, 24, 30, 5, 4, 3, 2 बेरीज येते 68. 75 पैकी 68 वर्ष गेले, राहिलं किती? 7. आता या 7 वर्षात आपल्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा मला चांगल्या अर्थानं विचार करायचा आहे आणि हा चांगला विचार मला करायचा असेल तर तो आज आत्ता ताबडतोब. का? कारण अवसर बार बार नाही आवे. नाही तर मी काय विचार करीन? मी विचार करीन म्हणजे आयुष्याच्या 7च वर्षांचा मला हिशोब करायचा आहे, जेणेकरून हा मिळालेला अवसर मी सार्थकी लावेन. मग हे सार्थक लावण्याआधी मला हा क्षण निसटता कामा नये. नाही तर मी काय म्हणीन? नरतनु व्यर्थ गवाई गवाई, नरतनु व्यर्थ गवाई गवाई, नरतनु व्यर्थ गवाई. नहीं ढूंढा अपना कृष्ण कन्हैया, नहीं ढूंढा अपना कृष्ण कन्हैया, नरतनु व्यर्थ गवाई गवाई, नरतनु व्यर्थ गवाई. गंगा गोदा यमुना
कृष्ण कन्हाए, नहीं ढूंढा अपना कृष्ण कन्हाए, नर तनु व्यर्थ गवाए गवाए, नर तनु व्यर्थ गवाए। देव पूजा ऋषि सेवा न कीनो, देव पूजा ऋषि सेवा न कीनो, मन कछु निर्मल नाही नाही, मन कछु निर्मल नाही, नहीं ढूंढा अपना कृष्ण कन्हाए, नहीं ढूंढा अपना कृष्ण कन्हाए, नर तनु व्यर्थ गवाए गवाए, नर तनु व्यर्थ गवाए गवाए, नर तनु व्यर्थ गवाए। पश्चात्ताप नको म्हणून म्हणाले हे आपल्याला आधी कळलेलं बरं। उद्धव गीतेमध्ये श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितलं, म्हणाले उद्धवा, अति दुर्लभ असणारा हा नरदेह प्राप्त झाला, हा अर्थद आहे। अर्थद म्हणजे काय? धर्म अर्थ काम मोक्ष हे साधून देण्यासाठी हा नरदेह तुला मिळाला आहे। मग हा पुरुषार्थ साधून देणारं माध्यम असणारा देह किती छान, पण म्हणाले याच्यात एक दोष आहे। म्हणाले काय दोष आहे याच्यात? याच्यात एक दोष आहे, हा अनित्य आहे। नाही देहाचा भरवसा, केव्हा सरेल वयसा, प्रसंग पडेल कैसा, कोणी न जाणे श्रीराम। म्हणाले या देहाचा भरवसा नाही। कोविड काळामध्ये आपल्याला याचा भरोसा नाही हे चांगल्या अर्थाने पटलं। किती क्षणभंगूर आयुष्य आहे याची वारंवार जाणीव होत राहिली। मग म्हणाले तरीही पुन्हा परिस्थिती सुरळीत सुरू झाली आणि मी नव्यानं या सगळ्या भोगांच्या मागे आनंदानं लागलो। मला चटकन विसर पडला। काय घडलं मंडळी? श्रीकृष्ण गोकुळामध्ये खोडकर खट्याळ प्रसिद्ध एक दिवस असेच पाठीवरती काठी घेऊन उड्या मारत मारत चाललेले आहेत आणि समोरून 98.5 वर्षांच्या आजीबाई अगदी वाकून त्यांच्या पाठीचा सी झालेला काठी टेकत टेकत चाललेल्या। आता त्या वर बघू शकत नाहीत, हे देहाचं वैशिष्ट्य। देह वाकला अवयव मान परत्वे, आणि असं त्या वाकून खाली बघत बघत चालल्या आहेत। का कोण जाणे यांच्या मनात आलं। म्हणाले बाले बाले, हे वाक्य ऐकलं मात्र आजीने विचार केला हा कोणता आजोबा आपल्याला बाले म्हणणारा, आणि म्हणून यांनी वळून मागे पाहिलं। तसं आजीबाई हुशार, श्रीकृष्ण खट्याळ। त्यांनी प्रश्न विचारला। आजीबाईंना म्हणाले आजीबाई काय शोधताय मातीमध्ये? तसं आजीबाई म्हणाले अरे काय सांगू, जे हरवलंय ना ते तू देणार का? खरंच देऊ शकणार का? श्रीकृष्णाने सांगितलं हो देईन की, सांगा तर खरी काय पडलंय ते बघा, नक्की देणार ना? हो नक्की देणार। बरं, आणि आजीबाईंनी सांगितलं मम तारुण्य मौक्तिकम, माझे तारुण्याचे मोती या मातीमध्ये पडलेत। किती वेळ झाला रे म्हणाले मी हे शोधतीये, देतोयस? भगवंतांनी सांगितलं, म्हणाले कितीतरी कोटी सुवर्ण जरी दिलं तरी म्हणाले तुमच्या या तारुण्य मौक्तिकाचा एक कणही मी तुम्हाला परत देऊ शकणार नाही। हे कोण सांगतंय? भगवंत सांगतायत। म्हणाले एकही क्षण जर मला पुन्हा मिळत नाही, सुविचारामध्ये फार छान लिहिलेलं असतं, एकदा नदीचं वाहून गेलेलं पाणी, एकदा त्या वाहत्या पाण्याला तुम्ही स्पर्श केल्यानंतर तो स्पर्श ते पाणी पुन्हा
नाही. मग म्हणाले इतकं जर सगळं वाहून जाणारं जलद गतिमान असणारं आयुष्य असेल तर मला याची जाणीव तात्काळ झाली पाहिजे. मी याच्यावरती तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. काय निर्णय घ्यावा म्हणाले? अवसर बार बार नाही आवे, हा अवसर पुन्हा येणार नाही. हा संसार आळवावरचं पाणी पटकन निष्ठून जाईल, मला ते कळणार नाही. मग म्हणाले काय करावं? अहो जन्मांध असणारे खरंच एक ज्ञानेंद्रिय डोळे ज्यांना नाही आहेत असे दिव्य चक्षु असणारे सूरदास, आपल्याला इतके आपण डोळस इतकं जग बघतो. काय बघतो नेमकं? तर म्हणाले नेमकं बघा, त्या देहाच्या माध्यमातनं अमरत्वाचं तत्वज्ञान, ते अमरतत्व हृदयात बसले, ते शोध घेण्याच्या कामासाठी ताबडतोब लागा म्हणाले. हा निर्णय लगेच घ्या. माणसाला निर्णय एक लवकर घेता येत नाही. काय करू? नाही आज तर ठरवलंय खरं म्हणजे कीर्तनांना जायचंय, जाऊ की जाऊ नको? नाही गेले असते पण ते कसं ना घरी जरा अडचण आहे, मग जाऊ की जाऊ नको? छोटे छोटे प्रश्न असतात, त्यातही आपलं द्वंद्व असतं, करू की करू नको? एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे, आपलं द्वंद्व असणार ना. एका राजदरबारामध्ये एका छोट्या गुन्हेगाराला पकडून आणलं. गुन्हा सिद्ध झाला. आता विचार केला या मुलाचं वय बघता याला काय शिक्षा द्यावी? राजा म्हणाले काही हरकत नाही, त्यालाच विचारा. आजच्या भाषेमध्ये त्याला ऑप्शन द्या म्हणाले. है ना, KBCमध्ये ऑप्शन देतात ना, 4 ऑप्शनपैकी एक. तसं याला 2 ऑप्शन दिले. त्यातल्या त्यात वय लहान आहे, त्याला निवडायला सोपं जावं म्हणून त्याला ऑप्शन सांगितले, त्याला पर्याय दिले. पहिला पर्याय दिला, म्हणाले एक काम करा, तुम्हाला असं वाटतंय ना, म्हणाले तुम्ही गुन्हा केला मान्य, 100 फटके खाता की 100 कांदे खाता ते ठरवा, आणि जे खायचं ठरवलं असेल ते आम्ही तुम्हाला पुरवू. मुलानं विचार केला, मार खाणं काही बरं नव्हे, त्याच्यापेक्षा कांदे खाऊया, ते जरा सोपं आहे, खाण्याचाच मार्ग आहे, तसाही बरा आहे, खाऊन घेऊ. आणि म्हणून त्याने सांगितलं मी 100 कांदे खाणार. काही हरकत नाही. प्रधानांना बोलावलं गेलं, कांदे आणले आणि हा मुलगा आता कांदे खायला लागला. 25 कसे तरी कांदे खाऊन झाले आणि याला जाणवायला लागलं, अरे बापरे तिखट लागतोय, आता काही याच्या पुढचा 26वा मी खाऊ शकणार नाही आहे, आता काय करूया? हा काही खाणं शक्य नाही आहे म्हणाले. त्यांनी सांगितलं महाराज थांबा, मी काय करतो म्हणाले, याच्यापेक्षा 100 फटके खाणं मला आवडेल. ठीक आहे म्हणाले. दुसरा बोलायला गेला, चाबूक आणला गेला आणि फटके मारण्याचं काम सुरू झालं. 25 फटके कसे तरी झाले, पाठीवरती उळळ उठायला लागले, आग व्हायला लागली. तसं यांनी सांगितलं, म्हणाले नको मी कांदेच खाईन. फटके थांबले, यानं कांदे खायला सुरुवात केली. पुन्हा तीच कथा, 25 झाले, आग व्हायला लागली. यानं विचार केला, नको म्हणाले मी फटके खाईन. करता करता यानं 100 कांदेही खाल्ले आणि 100 फटकेही खाल्ले. का असं घडलं? निर्णय घेता आला नाही. संधी समोर होती, ती दिलेली होती, पण त्यावेळेला मी कसं वागावं हा विवेक माझा नव्हता. मग सूरदासांनी सरळ सांगितलंय, म्हणाले काही त्रास करू नको. काय म्हणाले सूरदास? हरिके गुण तू गाले, सरळ सरळ हरीचं भजन कर. भजन करण्यासाठी सगळं जामानिमा हवाय का? तर म्हणाले एवढा जामानिमा नसला तरी चालेल. काय आहे म्हणाले, माझ्याच तोंडाने मला करायचं आहे, माझ्याच वाणीनं उच्चार करायचा आहे, मी तो केव्हाही कसाही कुठेही असलो तरी करू शकतो. इतका सोपा मार्ग माझ्यासाठी दिला. हरीचे गुण, बाकीचं काही करायचं नाही म्हणाले. मला नामस्मरण करायचं आहे, हरिकथा सांगायच्या आहेत, हरीचे गुण वर्णन करायचं आहे. इतकं जर दूर केलं तर म्हणाले जन्म मरण सुख पावे. जन्म आणि मरण यात सुखानं हा इहलोक तरला जाईल, इतका साधा हिशोब आपल्याला सूरदास महाराज करतात. मग खरंच मला माळ घेऊनच जप करायचा आहे का हो? माळेमध्ये 108च मणी आहेत, तेवढाच करायचा आहे का हो? अहो 108 कशासाठी दिले आहेत माहिती आहे? म्हणाले 27 गुणिले 4, 27 नक्षत्र, 4ही दिशा, मी नामाचा गजर करत राहीन. म्हणून म्हणाले 27 गुणिले 4 108 मणी आपल्या माळेमध्ये दिलेले आहेत. असे हे 108 सातत्यानं मला स्मरण करायचं असेल तर फार काही जीवाला त्रास करण्याची आवश्यकता नाही. मग काय करूया? म्हणाले याचं स्मरण ठेवूया की कधीही माझ्या समोर शेवटचा दिवस आला,
तरी त्या संधीसाठी मला वाईट वाटणार नाही. ही संधी मला कायमस्वरूपी माझ्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी मिळाली आहे, त्याचं मी सातत्यानं स्मरण करेल. माणसाच्या मनात आणखीन एक शंका असते बरं का. मी नामस्मरण केलं, मी काही यज्ञकर्म काय जे असेल हे करत असेल आणि त्यात जर चुका झाल्या तर माणसाला हे फार जाणवतं, काहीतरी करून चुकण्यापेक्षा न केलेलं बरं. असं कशासाठी? आपण त्यापेक्षा करूया. अहो तो परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे. कसं झालं बघा, आमच्या कंपास पेटीमध्ये पेन्सिल, खोडरबर, पट्टी, पेन सगळं असतं की नाही. हे एकमेकांच्या शेजारी राहतात पण एकमेकांशी बोलत नाही. पण एक दिवस मात्र असं घडलं की ती टोकदार असणारी पेन्सिल खोडरबरशी बोलायला लागली. काय म्हणाली? अरे म्हणाले, मी तुला खूप त्रास देते ना, मी खूप लिहिते, मग मी चुकते आणि मी चुकले की तुला खोडावं लागतं, मग तुला झिजावं लागतं, तुला काळं काळं व्हावं लागतं. सॉरी हा, इथून पुढं मी नाही चुकणार, खरंच मी नाही चुकणार. पण खोडरबर आहे ना, थोडं मोठ्या मनाचं आहे. त्याने सांगितलं, अगं वेडे, तू असा विचार करू नको, तू तुझं काम करत राहा, मी तुला नवा नवा मार्ग देईन, तू तुझं काम करत राहा, तू माझा विचार करू नको. तुला नेमून दिलेलं कर्म करायचं आहे, मला नेमून दिलेलं कर्म करायचं आहे. मंडळी, परमेश्वर खोडरबर सारखा आहे, सद्गुरू खोडरबर सारखे आहेत. ते चुकणार नाहीत, ते तुम्ही चुकलात तरी मार्ग करून देणार आहेत. पण आपण कसं पेन्सिलीला टोक करून 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 मग ते सगळं याला टोच त्याला टोच त्याला टोच, आणि कधी आपल्या लक्षात येत नाही की अरे आपण चुकलो होतो, आपल्याला यांनी क्षमा केली आहे, हे मोठ्या मनानं नवा नवा मार्ग निर्माण करून देत आहेत. म्हणून चुकांचा विचार करू नका. आयुष्यात आलेल्या खोडरबर सारख्या माणसांचा विचार आधी करू, मग ते संतांच्या रूपानं असेल, सद्गुरूच्या रूपानं असेल, नाही तर आपल्या आजूबाजूला होणाऱ्या कथा कीर्तन प्रवचनांमधनं सांगणारा एखादा विचार असेल, तो विचार स्मरा आणि आपल्या आयुष्यात नरदेह मिळाला त्याचं सार्थक कुठे करता येईल याच दृष्टीनं आलेला अवसर मनोमन जपायचा आहे. पूर्वपद्यात सूरदास महाराज म्हणाले, अवसर बार बार नहीं आवे, अवसर बार बार नहीं आवे, अवसर बार बार नहीं आवे, अवसर जाना म्हणजे त्याचा दुसरा अर्थ असा आहे की चांगलं कर, हे चांगलं कर. ही एक संधी आहे. आपलं मानवी जीवन ही देवाने दिलेली एक अपूर्व संधी आहे असं त्यांनी अत्यंत सुबोध भाषेमध्ये सांगितलं. वास्तविक ते उच्च विद्या विभूषित आहेत. त्यांचा अल्पपरिचय फक्त 4 मोठी पानांचा आहे, A4चा, म्हणून अगदी संक्षिप्त मी परिचय करून देणार आहे. संपूर्ण नाव डॉक्टर सौभाग्यवती सविता जयंतराव मुळे, आकाशवाणी B हाय ग्रेड प्राप्त संकीर्तनकार आहेत. आकाशवाणीवर इतरही कार्यक्रम केलेत. BA MA संकीर्तनशास्त्र,
BA संगीत, BSc MSc भौतिकशास्त्र, B.Ed गणित विज्ञान, M.Ed गणित विज्ञान, PhD वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांनी लिहिलेल्या बालक्रीडा या अभंगाचा तौलनिक अभ्यासावर त्यांनी शोधप्रबंध आणि डॉक्टरेट त्यांना प्राप्त झाली आहे. म्हणून त्यांच्या बोलण्यामध्ये बालक्रीडेच्या अभंगांचा अभ्यास असल्यामुळे लढिवाळपणे कसं सांगावं हे त्यांच्या निरूपणावरून आपल्याला समजलं. 2012पासून त्यांनी संकीर्तनाला सक्रिय सुरुवात केली. श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला औरंगाबाद येथे 2020पासून मुख्याध्यापक पदावर त्याच शाळेमध्ये 27 वर्षापासून शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य पीठ करवीर यांचा कीर्तन तरंगिणी हा पुरस्कार, नाथवंशज नाथ संस्थान श्री क्षेत्र पैठण यांच्या वतीने कीर्तन रत्न हा पुरस्कार, असे अनेक पुरस्कार, अनेक ठिकाणी शोध निबंध, सर्च पेपर्स, अशा सगळ्या पद्धतीने आणि भरपूर ज्ञानाचा साठा असल्यामुळे तो साठा थोड्या आणि सुलभ शब्दात कसा सांगावा याचा अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिकीकरण त्यांनी केलं. त्यांना अत्यंत समर्पक अशी साथ आमचे संजयजी अवसारीकर आणि सुधीरजी जोशी यांनी दोघांनी केला. आमच्या श्रद्धांजली कीर्तन समितीच्या सदस्या सौभाग्यवती प्रज्ञाताई विश्वास कुलकर्णी यांना मी अशी प्रार्थना करतो की त्यांनी समितीच्या वतीने आदरणीय डॉक्टर सविताताईंचा सत्कार करावा. मंगलमूर्ती मोरया. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं रोज संकीर्तनकारांना श्रद्धांजली देतच असतो, पण आजचा आगळं वेगळे पण थोडंसं वेगळं आहे. आज आपण 4 विभूतींना इथं श्रद्धांजली द्यायला उपस्थित झालो आहोत. सर्वप्रथम आपल्याला 4 प्रतिमा दिसत आहेत. तिथून जी पहिली प्रतिमा आहे ते आमचे संकीर्तनकारांचे सर्वांचे मित्र डॉक्टर विवेकजी बनसोड, मुक्काम पोस्ट राहणार उज्जैनीचे राहणारे, स्वतः इंजिनियर आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राचार्य, उच्च विद्याविभूषित, पण अनेक वर्ष संवादिनीवरती अप्रतिम साथ. सवाई गंधर्वपासून मोठ्या मोठ्या तानसेन असा कोणचा उत्सव नाही डॉक्टर विवेकजी बनसोड त्या महोत्सवामध्ये साथीला नाहीत. उल्हासजी असो, राजन साजन मिश्रा, तुम्ही मोठे मोठे कलाकार भारतातले सर्वांना संवादिनीवर साथ केली. एक. दुसरं म्हणजे त्याच्याबरोबर गायनाचं सुद्धा त्यांचं अंग असल्यामुळे गायनाचं, त्याच्यानंतर अजून त्या हार्मोनियमलाच एक सपोर्टिंग एक वाद्य आहे, त्याचं नाव आहे हार्मोनिका. हार्मोनिका म्हणजे असं एक ज्याला आपण बाजा म्हणतो तसं त्याला ट्यूब असते आणि सुंदर असा हार्मोनिका अतिशय सुंदर ते वाजवायचे. आणि त्याच्यानंतर आपण आज श्रद्धांजली कीर्तन समितीतर्फे जो सत्कार आणि त्यांना श्रद्धांजली देतोय तो म्हणजे अतिशय सुंदर असं नारदीय कीर्तन हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये. पण देवाची इच्छा काहीतरी वेगळी होती, त्यांना अकाली निरोप घ्यावा लागला. तुम्हाला सांगतो कला जगतातले आणि रसिक गुणीजन खूप हळहळले. अतीव दुःख आहे. आमच्या सर्वांचे मित्र असले, आम्ही सर्वजण इंदोर उज्जैनला अनेक वेळा जात असल्यामुळे आमचे मित्र, त्याच्यामुळे एक त्या श्रद्धांजलीला एक दुःखाची एक छटा आहे. पण या श्रद्धांजलीतर्फे समस्त संकीर्तनकारांतर्फे आपण त्यांना श्रद्धांजली देणार आहोत. मी त्याच्यासाठी पाचारण करतो आहे. तत्पूर्वी त्याच्यानंतर दुसरी जी प्रतिमा आहे ते आहेत आमचे रसिक कलाकार, गायक, संवादिनी वादक अरुण काका नवाथे यांचे वडील वैद्य श्रीपाद दामोदर नवाथे, मुक्काम पोस्ट रहिमतपूर सातारा. वैद्य डॉक्टर मंत्रे तीर्थे आपण ऐकलेलं आहे. 7 गोष्टी आहेत त्यांच्यावर. जशी श्रद्धा असेल तसं फळ मिळतं. आणि सातारा रहिमतपूर आणि अनेक ठिकाणून लोक त्यांच्यावर श्रद्धा ठेवून त्यांनी रुग्णसेवा केली. अनेकांची त्यांनी रुग्णसेवा केली. खडतर असं जीवन त्यांनी व्यतीत केलं. आणि अजून एक वास्तविक
हे सांगताना सुद्धा मोठी गंमत वाटते की काकांनी अनेकांना मोफत उपचार केले, म्हणजे पैसे देतो म्हणून ते पुन्हा आलेच नाहीत असे सुद्धा अनेक रुग्ण तिथे आहेत. पण त्यांनी त्याची कधी फिकर केली नाही आणि निरपेक्ष भावाने, कारण डॉक्टर म्हणजे डॉक्टर इज अ सर्व्हिस आणि सर्व्हिस इज 24/7, 24 तास आणि सप्ताहातले 7 दिवस सेवा हाच डॉक्टरचा श्वास असल्यामुळं वैद्या नात्याने त्यांनी जी निरपेक्ष सेवा केली आणि डिसेंबर 93मध्ये त्यांचं देहावसान झालं. त्यांना आपण आज इथे श्रद्धांजली देतो आहे. त्याच्यानंतर जी प्रतिमा आहे ते आमचे प्रकाश काका सोहनी, अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर या संस्थेमध्ये अतिशय मान्यवर अशी संस्था आहे. 80 वर्षापेक्षा जास्त दादरला अगदी शिवसेना भवनजवळ अत्यंत प्राचीन अशी संस्था आणि महिने संकीर्तन आणि कीर्तन शिकवणं, अध्यापन अशा दोन्ही पद्धतीने ती संस्थेमध्ये अनेक वर्ष 4 तप जवळपास त्यांनी संवादिनी वादन केलं. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की संकीर्तनकार जरी गायक नसला, त्याला फार गाण्याचं अंग जरी नसलं तरी त्याला आपल्या साथीतून कसं सांभाळून घ्यायचं ही एक मोठी, संवादिनी वादकांकडे ही मोठी कला असते. आणि त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना या गायनामध्ये, हार्मोनियममध्ये त्यांनी तयार केलं आणि अनेक वर्ष त्यांनी निरपेक्ष सेवा या संस्थेमध्ये केल्यामुळे साथीदार म्हणून, संवादिनी वादक म्हणून आज आपण त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. आणि जी चौथी प्रतिमा आहे ते आमच्या पुण्याचेच, त्यांचं नाव श्रीरंग चास्कर. तुळशीबागेमध्ये रामाचं जे मंदिर आहे त्याच्यामध्ये जे महादेवाचं मंदिर आहे त्याचे ते गुरव, अनेक वर्ष गुरव म्हणून त्या महादेवाची, रामाची सेवा केली. उत्तम तबला वाजवायचे. सवाई गंधर्व महोत्सवामध्ये शहनाई वादनामध्ये साथ अनेक वर्ष आणि त्याच्यानंतर रामाची सेवा कीर्तन स्वरूपाने. असा कोण नाही आहे कीर्तनकार की ज्यांना श्रीरंग चास्करांनी साथ केली नाही. असं अनेक वर्ष निरपेक्ष रामाची सेवा या भावनेनं त्यांनी ही सेवा केली आणि हा अवसर त्यांनी आपल्या जीवनात प्राप्त करून घेतला. म्हणून त्यांनासुद्धा एक उत्तम कलाकार या नात्यानं श्रद्धांजली कीर्तन समिती आज श्रद्धांजली अर्पण करणार आहे. मी इथं पाचारण करतो. कीर्तनकारांना श्रद्धांजली देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी म्हणून सौभाग्यवती मानसीताई बडवेंना मी इथे पाचारण करतो. आमच्या कलाकारांना श्रद्धांजली देण्यासाठी आमच्यामध्ये उपस्थित असलेले आमचे मित्र, आमचे उत्तम संवादिनी वादक साहिलजी पुंडलिक यांनाही मी इथे प्रार्थना करतो की त्यांनी इथे यावं. आणि ज्येष्ठांतर्फे आमचे अरुण काका नवाथे, त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली द्यायची आहे आणि एक ज्येष्ठ म्हणून त्यांनाही मी इथे पाचारण करतो की त्यांनी इथे यावं. आणि इथे आपल्याला त्रयोदश श्रीराम जयराम जय जयराम आमचे हर्षद बुवा अतिशय गोड आवाजामध्ये नामस्मरण करणार आहेत. आपल्याला 13 वेळा त्यांच्या स्वरामध्ये स्वर मिसळून आपल्याला नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण करत असताना कर्पूर होम इथे होणार आहे आणि त्या कर्पूर होमानंतर ती श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्याच्यानंतरचं 1-2 मिनिटाचं निवेदन करून आपण आपल्या उत्तर रंगाला प्रारंभ करू. सर्वप्रथम या तिघांना मी इथे पाचारण करतो. सौभाग्यवती मानसीताई बडवे, अरुण काका आणि साहिलजी पुंडलिक. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय
राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. समितीच्या वतीनं प्रातिनिधिक म्हणून अरुण काकांचा सत्कार आमच्या हरिभक्तपरायण वासुदेव बुवा बुरसे यांनी करावा अशी आमच्या समितीचे सदस्य श्री हरिभक्तपरायण श्री वासुदेव बुवा बुरसे यांना अशी प्रार्थना करतो की ज्येष्ठ संगीतकार कलाकार आमचे अरुण काका नवाथे यांचा प्रातिनिधिक सत्कार करावा. हे वर्ष विशेष आहे. विशेष याकरता या वर्षामध्ये अधिक श्रावण आला होता. वर्षामध्ये काही विषय असे असतात की पर्वकाळ असतो. त्या पर्वकाळामध्ये दानाचं मोठं विशेष महत्त्व असतं. अधिक मासामध्ये जसं दानाचं महत्त्व आहे तसं या श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला सविताताईंनी सांगितलं की याच्यामध्ये सुद्धा दानाचं मोठं महत्त्व आहे. म्हणून या श्रद्धांजली कीर्तन समितीच्या या उपक्रमाला आपण तनमन धनानं सहभागी व्हावं. काही यूट्यूबवरती याचं प्रक्षेपण होणार आहे, त्यावेळेला त्याच्यावरती जे नंबर्स 2 नंबर डिस्प्ले होतील त्याच्यावर आपण हे करावं. पण जर कोणाला या यज्ञामध्ये आपली एक समिधा दानरूपी समिधा टाकायची असेल तर निश्चित आमच्या समितीच्या कार्यकर्त्यांना व्यक्तिशः संपर्क साधून या देवकार्याला आपण निश्चित सहकार्य करावं अशी सर्वांना प्रार्थना करतो. सहकुटुंब सहपरिवार आपण या उत्सवामध्ये या श्रवणाकरता उपस्थित व्हावं अशी समितीतर्फे आपण सर्वांना प्रार्थना करतो. आदरणीय डॉक्टर सविताताईंना अशी प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या उत्तर रंगाला प्रारंभ करावा. डॉक्टर सौभाग्यवती सविताताईमुळे कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे छान टाळी वाजवून नामस्मरण करूया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया. मोरया मोरया चिंतामणी मोरया. मोरया मोरया लंबोदरा मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया लंबोदरा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया
आपल्यासाठी नाही, प्रपंच परमार्थ या दोन्हींचेही वस्तुपाठ देण्यासाठी पृथ्वी तलावर आलेले आहेत. या संतांना प्रपंच परमार्थ उपाधी यात ते स्वतः कधी अडकले नाही आणि शिष्यानं अडकू नये म्हणून सातत्यानं लीला करून शिष्यालाही सन्मार्गावर आणणारं हे लीलाचरित्र. मग यासाठी मी उपाधीत अडकला नाही हे वर्तनातून सांगावं लागतं. यासाठी एका जागी वास्तव्य नाही. पहिल्यांदा प्रकट झाले ते बंकटलालाच्या घरासमोर, मग वास्तव्य बंकटलालांच्या घरात, मग गावातल्या मारुतीच्या मंदिरात, मग म्हणाले खंडू पाटलांच्या घरी आणि आता मात्र वास्तव्याला आले आहेत ते कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात. खरं म्हणजे मळा शेगावपासनं खूप दूर या वास्तव्यात रमणीय वातावरणात आजपर्यंत मळ्याकडे तसं कोणी गेलं नाही. पण आता मात्र मळ्याकडची पाऊलवाट माणसांनी गजबजून गेली. सकाळ संध्याकाळ शिष्यमंडळी दर्शनाला यायला लागले. कारण संत जिथे जातात तिथे ते क्षेत्र तीर्थक्षेत्र होतं. त्यांच्या पावनतेनं विचारानं अस्तित्वानं हे घडत असतं. आणि झालं आता मात्र कृष्णाजीच्या मळ्याकडे माणसांची रीघ सुरू झाली. भक्त मंडळींनी यावं, आपल्या चिंता पीडा व्यथा गजानन महाराजांच्या चरणी अर्पण कराव्या. त्यांनीही त्यांना योग्य पद्धतीनं मार्ग सांगावा. जीवनाचं सार काय आहे ते मायेनं समजावून सांगावं. कृष्णाजी पाटलानंही आधीच त्यांच्या मळ्यात लिंबाच्या झाडाखाली शिवाचं मंदिर आहेच त्याच्याच बाजूला 6 पत्र्यांची पडवी तयार केली. एक सागवानी पलंग टाकला आणि आमचे गजानन महाराज गणगणगणात बोते या नामस्मरणात तल्लीन. हे असं रूप पाहिलं की महाराजांचा हा निरीच्छ थाट वैराग्याचा वस्तुपाठच आपल्यासमोर उभा राही. कृष्णाजी पाटलाचं तर इतकं मन हरकून गेलं. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. त्यांना दिवाळी दसरा वाटायला लागला. मळ्यामध्ये काम करताना कोण आनंद व्हायला लागला. घरून येताना शिदोरी आणावी, माध्यान्हेला महाराजांना नैवेद्य दाखवावा, आधी महाराजांचं जेवण व्हावं, प्रसाद भक्षण करून नंतर कृष्णाजीनं आपलं काम करावं. महाराजांबरोबर त्यांना काही हवं नको असं म्हणून पाहणारे तुकाराम काकोटे होतेच, तुकाराम कोकाटे आणि त्याचबरोबर या वैराग्याच्या मंगल सान्निध्यात असणारे भास्कर पाटील तर होतेच. हे सगळे महाराजांना हवं नको ते बघतायत. दिवस पुढे सरकतायत. एक दिवस अचानक मळ्याच्या दारावरती टाळांचा खडखडाट, चिमच्यांचा नाद ऐकायला यायला लागला आणि हा सगळा नाद पाहिला आणि लोकांचं सगळं लक्ष दाराकडे. काय झालं होतं मंडळी? वैराग्याचा तांडा आला, वैराग्याचा तांडा आला, रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, वैराग्याचा तांडा आला, रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, भगवी वस्त्रे अंगावरती, भगवी वस्त्र अंगावरती घातली आहेत, भगवी वस्त्रे अंगावरती, डोळ्यामध्ये चढे भांगती, भगवी वस्त्रे अंगावरती, डोळ्यावरती चढे भांगती, वैराग्याचे सोंग आणले, सर्वांगाला भस्म लाविले. सोंगच करायचं होतं. मग जटा मोकळ्या, दाढी वाढली, भम भम भोले धुंदी चढली, जटा मोकळ्या, जटा मोकळ्या, दाढी वाढली, भम भम भोले धुंदी चढली, चिमटे हाती नाच नाचती, ब्रह्मगिरीच्या अवती भवती, चिमटे हाती नाच नाचती, ब्रह्मगिरीच्या अवती भवती, ब्रह्मगिरीच्या अवती भवती, वैराग्याचा तांडा आला, रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, वैराग्याचा तांडा आला. आणि असं या ब्रह्मगिरी गोसाव्याच्या शिष्यांसह आगमन झालं मळ्याकडे. सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे. अहो एवढे सगळे साधू गोसावी आलेले पाहिले आणि माझा संस्कार तो काय, पटकन नमस्कार करायला सगळे मंडळी धावले. बघ्यांची ही गर्दी झाली आणि त्यातून त्यांचाच एक शिष्य कृष्णाजींच्या जवळ आले आणि त्यांना काय म्हणावे. कृष्णाजी पडला भोळा. त्यांच्याकडे बघून म्हणायला लागले, नाही म्हणाले, आमचे महाराज आलेत. खरंच लक्षात ठेवा, आमचे महाराज आलेत.
यांनी पण नम्रतेनं स्वागत केलं. पण अशा नम्र स्वागताचा स्वीकार करण्यापेक्षा त्या शिष्यानं काय म्हणावं? तुझे आले उदयास भाग्य थोरा, तुझे आले उदयास भाग्य थोरा, तुझे आले उदयास भाग्य थोरा. ब्रह्मगिरी स्वामी इथे राहणार, पंचपक्वान करी खावयाला, पंचपक्वान झाली भोजनाला, शाही थाटाने करी स्वागताला, शाही थाटाने करी स्वागताला, शाही थाटाने. कळतंय का म्हणाले आमचे महाराज? शाही थाटाने करी स्वागताला. आमच्या महाराजांचं स्वागत करायचंय म्हणाले. कृष्णाजी बिचारे हात जोडून उभे. तसं या शिष्यानं सांगितलं, आम्ही काशीवरून आलोय, गंगा आणली आहे, आता रामेश्वराला नेणार अशी आमची यात्रा. हे महाराज आले, त्यांचा अधिकार केवढा. म्हणाले पंचपक्वान्न करा आणि हो आध्यात्मिक ध्यान लागावं म्हणून थोडा गांजा त्याचीही व्यवस्था करा. मग म्हणाले आमचे महंत या आध्यात्मिक ध्यानात तुमचं आत्मकल्याण नक्की करतील. हे वाक्य ऐकलं ना मात्र तसे यांनी विचार केला. म्हणाले आपण साधे शेतकरी, शाप बीप दिला तर काय घ्या म्हणून नम्रतेनं हात जोडून कृष्णाजी पाटील शिष्यांच्या समोर उभे आहेत आणि त्यांना काय सांगावं? भाजी भाकरी आज देई मी, भाजी भाकरी आज देई मी, गोड करून घ्या पाहुणे तुम्ही, भाजी भाकरी आज देई मी, गोड करून घ्या पाहुणे तुम्ही. शंभू आमुचा त्या तिथे बसे, शंभू आमुचा त्या तिथे बसे, धन्य हा मळा म्हणून होत असे, धन्य हा मळा म्हणून होत असे, धन्य हा मळा म्हणून होत असे. तसं या शिष्यांना एक पटलं, काही हरकत नाही म्हणाले. पण एक गोष्ट खटकते आहे, ती कशी? कृष्णाजी पाटलांना हात जोडले म्हणाले, हे बघा आजच्या दिवस भाजी भाकरीचा पाहुणचार घ्या. तुमचा गांजाचा जो काय प्रश्न आहे ना, आध्यात्मिक ध्यान वगैरे, तर म्हणाले अहो आमच्या मळ्यामध्ये भोलेनाथ साक्षात राहतात, काही प्रश्नच नाही आहे म्हणाले त्याचा. हे वाक्य ऐकलं तसं त्या ब्रह्मगिरी महाराजांच्या शिष्याच्या मनात आलं भोलेनाथ, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण कृष्णाजी पाटलांनी मान्य केलं होतं. म्हणाले आता आपल्याला काय, आपलं म्हणणं यांनी मान्य केलंय, उद्यापासून चिरापुरी, आज भाकरीचा पाहुणचार. भाकरीचा पाहुणचार घेतला आणि शिष्यमंडळी गावात गेलेत, कारण महाराज संध्याकाळी प्रवचन करणार आहेत, मग समोर श्रोते नको. आणि म्हणून तसंही गावामध्ये आल्यापासून यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालंच होतं. एवढेमध्ये बैरागी आले, मळ्यामध्ये गेले, गजानन महाराज जिथे तिथेच हे बैरागी थांबलेत वगैरे वगैरे, उत्सुकता होतीच, वार्ता पसरलेली होती. जसं गावकऱ्यांना कळलं होतं तसं या ब्रह्मगिरी महाराजांनाही कळलं होतं की या गावाची गजानन महाराजांवरती श्रद्धा आहे, गजानन महाराजांचं महात्म्य जाणून होते, तरीही मनात कुठेतरी होताच जागा दांभिकता आणि म्हणून त्यांनी त्याकडे फार लक्ष दिलं नाही. आणि मग झालं, यांनी गांजा प्राशन झाला, त्याच्या नशेमध्ये प्रवचनाची वेळ झाली. प्रवचन सुरू करायचंय, प्रवचनाला बसले. समोर शिष्यमंडळ, त्यांच्या समोर शेगावची मंडळी आणि असं प्रवचन सुरू झालं. ब्रह्मगिरी महाराजांनी प्रवचनाला सुरुवात केली. म्हणाली देहाची नश्वरता आणि आत्म्याचं अमरत्व गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. ऐकताय ना म्हणारी मंडळी? अग्नीने ना जळतो आत्मा, अग्नीने हा जळतो आत्मा, शस्त्राने ना जळतो, अग्नीने
सर्वदा अविनाशी जो अमर सर्वदा अविनाशी जो गीते मध्ये वदतो प्रभु हा गीते मध्ये वदतो प्रभु हा गीते मध्ये वदतो. ऐकाय ना मंडळी, ब्रह्मगिरी महाराज प्रवचन सांगतायत. म्हणाले हा आत्मा अविनाशी आहे, अमर आहे. अग्नीने का जळतो आत्मा, अग्नीने तो जळत नाही, शस्त्राने मरत नाही. अमर सर्वदा अविनाशी जो अविनाशी जो अमर सर्वदा अविनाशी जो गीते मध्ये वदतो प्रभु हा गीते मध्ये वदतो प्रभु हा ब्रह्मगिरी सांगतो. देहाचं नश्वरत्व सांगून झालं, अमरत्व विशद करून झालं, प्रवचन संपलं. खरंच आत्मसाक्षात्काराच्या प्रवचनाला गांजाची नशा कशाला? श्रोते काही वेडे नव्हते. शांतपणे त्यांनी इकडेच्या बाजूला चाललेलं प्रवचन ऐकलं आणि उठून पलीकडे असलेल्या गजानन महाराज पलंगावर बसले त्यांच्या जवळ जाऊन श्रोतावर्ग बसला. आत्मसाक्षात्काराच्या पायाशी बसणार आणि लोक काय म्हणतायत? लोक म्हणती छपरातला निरूपणाचा भाग झाला, तो पत्रात बैसला जीवन मुक्त साधूवर. येथे ऐकिला इतिहास, तेथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. लोक असं म्हणतायत, हे कानावर येत नाही? येतं ना, थोडा राग आला खरा, पण दुर्लक्ष केलं आणि झालं, प्रवचन संपलेले. आता यांची उपासनेची वेळ झाली. गजानन महाराजांना भास्कर चिलीम भरून भरून देत होते. गोसाव्याची दुपारपासनं चाललेली सगळी लीला गजानन महाराज शांतपणे बघत होते, मनोमन विचार करत होते. खरंच याच्या आत्मसाक्षात्काराची प्रचिती लवकर दाखवलेली बरी. आणि मग इकडे समोर सगळा शिष्यवर्ग बसलाय, जो आता गांजाची नशा करायला कडासन मांडून तयार आहे. भास्कर पाटील तेही गजानन महाराजांना चिलीम भरून देत आहेत. एक चिलमीचा झुरका असा गजानन महाराजांनी मारला की त्याच्या 4 ठिणग्या उडाल्या आणि बाजूला सागवानाचा पलंग आहे त्याच्यावरती त्या ठिणग्या पडल्या. सगळे इतके तल्लीन होते, कुणाचं कुणाकडे लक्ष नाही. उडून पडल्या याहीकडे लक्ष नाही, पण मनात विचार करतायत, आता ही प्रचितीची वेळ आहे. आणि पाहता पाहता त्या चिलमीच्या ठिणग्यांनी क्षणात पेट घेतला. चिलमीचा तो झुरका पडता आग पेटली बघता बघता. चिलमीचा तो झुरका पडता आग पेटली बघता बघता. शिष्यमंडळींना कळेना. सैरा वैरा धावू लागले, सैरा वैरा धावू लागले. भक्त मंडळी घाबरलेली. क्षणात काय घडतंय हे कळेना. आणि ती चिलीम पडली, आग दिसायला लागली. सागवानाचं लाकूड पेटायला वेळ का घेतो? महाराज पलंगावरती नामस्मरणात तल्लीन आहे. भास्कर आणि कृष्णाजी तो तुकारामही धावून येतो. भास्कर आणि कृष्णाजी तो तुकारामही धावून येतो. शिष्यांची खरी श्रद्धा आहे आणि त्यांच्या मनामध्ये महाराज आग वेडते महाराजांना, आग वेडते महाराजांना. खाली याना खाली याना. महाराज एवढी आग पेटली आहे, नका हो अंत बघू. आमची खूप श्रद्धा आहे, आमचे तारणहार. तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे? प्रार्थना करतायत. शांत परीती सद्गुरु मूर्ती, शांत परीती सद्गुरु मूर्ती. आग वेडते महाराजांना. खाली याना खाली याना. महाराज खाली या, नका हो तिथे थांबू, खाली या. हात जोडून शिष्य मंडळी
मंडळी प्रार्थना करतायत, विनंती करतायत, पाणी आणतायत विझवण्यासाठी. तसं गजानन महाराजांनी आवाज दिला, म्हणे भास्करा आग विझवायला जाऊ नको, त्यापेक्षा एक काम कर म्हणाले. ते आत्ता ब्रह्मगिरी महाराजांनी प्रवचन केलं ना, आत्मा अमर आहे, देह नश्वर आहे, त्यांना बोलवून आण. त्यांना म्हणावं ह्या आत्मसाक्षात्काराची, आत्म्याच्या अमरतेची प्रचिती देण्यासाठी दोघं मिळून प्रात्यक्षिक दाखवू. आपण म्हणतोय ना, म्हणाले बोलवून आणा त्यांना. खरं विचाराल तर अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधं चिदानंद रूपं शिवोहम शिवोहम. हे सगळं जे आहे ना, ते दोघं मिळून प्रात्यक्षिक दाखवू. भास्करा विजवायच्या मागे लागू नको, त्याला घेऊन ये. भास्कराला कळे ना. शेवटी भास्कर पाटील गेले, आडवे उभे त्या ब्रह्मगिरी महाराजांच्या समोर उभे राहिले आणि त्यांना काय म्हणावं, म्हणाले चला आत्ता तुम्ही प्रवचन केलं ना, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः, चला म्हणाले त्याची प्रचिती दाखवा. महाराजांनी तुम्हाला बोलवलंय. यायला तयार नाहीयेत. एका हातानं बखोटीला धरलं आणि घेऊन जायला लागले. पलंगाच्या जवळ आग पेटलेली आहे, सगळीकडनं आग. आता मात्र ब्रह्मगिरी महाराजांना सुचेना, गलित गात्र झाले, पायावरती लोळण घ्यायला लागले, नाक घासायला लागले. माझं चुकलं म्हणाले, मला नाही हो लक्षात आलं, माझं चुकलं. त्यांना शरण आलेलं पाहिलं ना मात्र. तसं शिष्यांनी सांगितलं, महाराज आपली लीला आवरा, तुम्हाला अग्नीचं भय नाही हे सगळं खरं, पण आमच्यासाठी आम्ही म्हणतो म्हणून खाली या. महाराज खाली आले. जेवढा पलंग जळायचा राहिला होता, जेवढे बसले होते तेवढाच थोडासा भाग जळायचा राहिला होता, तेवढा शिष्यांनी पाणी टाकून विझवला, साक्ष पटावी म्हणून तो ठेवला. आणि आता मात्र ब्रह्मगिरी महाराज विचार करायला लागले, काय केलंय मी नेमकं? महाराजांची परीक्षा पाहणं ही कुठून मला बुद्धी झाली आणि कुठून मी असा वागलो, मला काही कळेना. सगळा प्रसंग संपला, रात्र झाली. आणि आता गजानन महाराजांनी विचार केला, आपलाच शिष्य, याला कळत नाहीये, याला आपण समजून सांगितलं पाहिजे. कारण गजानन महाराजांचं वैशिष्ट्य आहे, शिष्यांना योग्य वळणावर आणावं यासाठीच्या लीला सगळ्याच संतांनी केल्या. गजानन महाराज काय त्यात विरळे असणार. आणि रात्री ते ब्रह्मगिरी महाराजांच्या समोर गेले. मायेनं त्यांना जवळ घेतलं आणि त्यांना काय सांगावं. म्हणाले, अरे ही भगवी वस्त्र, कफनी, चिमटे, कशासाठी ही दांभिकता, हे काही बरं नव्हे म्हणाले. मग तुला मी यासाठी एकच गोष्ट सांगीन. दांभिकता समजा रिपूचा तुमचा अध्यात्म मार्गी खरा. दांभिकता समजा रिपूचा तुमचा अध्यात्म मार्गी खरा. भक्ती मार्ग तुम्ही धराल तरिया, देऊ नका आसरा. लीला दिव्य करी गजानन गुरु खरी, हे तत्व सांगावया. लीला दिव्य करी गजानन गुरु खरी, हे तत्व सांगावया. झाला ब्रह्मगिरी पदी न तनुरे, ते शब्द बोलावया. पंढरीनाथ महाराज की जय. दांभिकतेनं हे कुठलंही काम होऊ शकत नाही. भक्ती मार्ग, खरं सांगू का म्हणाले, देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे. ईश भक्ती या मार्गातला दांभिकता हा खडा अडसर आहे. अज्ञानी, कमी ज्ञान असणारे, अर्धवट ज्ञान असणारे यांना खऱ्या अर्थानं जीवनाची ओळख व्हावी म्हणून गजानन महाराजांच्या या लीला. काय सांगितलं गजानन महाराजांनी या लीलेतून? जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये चालणारं जे जीवन आहे, त्या जीवनात आत्मकल्याण साधावं म्हणून कितीसा वेळ मिळाला आहे मला, त्या मिळालेला वेळाचा उपयोग कायम चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे. कारण अवसर बार बार नाही यावे म्हणाले, ही संधी पुन्हा येणार नाहीये. मग अरे म्हणाले, तुला हे जीवन खऱ्या अर्थाने सार्थकतेकडे नेण्यासाठी मिळालं आहे. मी जरी थोडा वेळ त्या पलंगावर अजून बसलो असतो तर मी सुद्धा त्या अग्नीत भुरूभुरू जळून भस्म झालो असतो.
कारण नष्ट होणं हा देहाचा स्वभाव आहे. मृत्यू अपरिहार्य आहे. तो येण्यापूर्वी या देहामध्ये असणारं अमर तत्व याचा शोध घे. त्याचा शोध घेण्यासाठीच हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. आणि हा शोध घेताना असं काम कर, असं त्यामागे तुझं जीवन खर्ची कर. देहानं जरी गेला तरीही त्याही नंतर तुझ्या कार्यानं तू अमर राहशील. या पद्धतीनं इथून पुढचं आयुष्य जगायचं आहे. ब्रह्मगिरीला केलेला उपदेश फक्त ब्रह्मगिरी पुरता मर्यादित नाही आहे. तो उपदेश आपल्याही साठी आहे. आणि म्हणून या महाराजांच्या सगळ्या लीला आपल्याला सन्मार्गावर लावण्यासाठी असतात. अमरत्वाचं तत्वज्ञान जाणून घेण्याचा अवसर पुन्हा पुन्हा येणार नाही. अहो खरंच विचार करा, मी कीर्तनं प्रवचनं गाईच्या गोठ्यात, बैलाच्या समोर, म्हशींच्या कळपात, हरणाच्या कळपात तिथे जाऊन करते का हो? तिथं मी करत नाही. का? कारण त्यांना भूक लागल्यानंतर दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. बैलाच्या पाठीवर कोडे पडतात तेव्हा त्याला कळतं मला काम करायचं आहे. ते दुसऱ्यावर अवलंबून असणारे पशुदेह आपल्याला या विवेकी बुद्धीचं दान आहे. हे दान आपल्याला चांगल्या अर्थाने वापरण्यासाठी मिळालेला नरदेह, हा नरदेहाचा अवसर बार बार नाही यावे, हा पुन्हा येणार नाही. म्हणून स्वतःला वारंवार सांगा. काय सांगूया? म्हणाले हा नरदेह सार्थकी लावण्यासाठी उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. सद्गुरूच्या कृपेनं आपली उपासना घडो आणि या नरदेहात वास करत असलेलं अमरत्व तो भगवंत ओळखून घेण्यासाठी माझ्या उपासनेला सातत्याचं बळ राहो अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करू. आणि पूर्व पद्यामध्ये सूरदास महाराज म्हणाले तसं अवसर बार बार नाही आवे. अवसर बार बार नाही आवे. करना हो कछु करले भलाई. करना हो कछु करले भलाई. जनन मरण सुख पावे. अवसर बार बार आवे. अवसर बार बार आवे. सूरदास कहे हरि मिलन को. सूरदास कहे सूरदास कहे हरि मिलन को. हरि के गुण तू गावे. अवसर बार बार नहीं आवे. अवसर बार बार नहीं आवे. अवसर बार बार नहीं. बार बार नहीं. बार बार नहीं आवे. आजच्या कीर्तनात जे चांगलं झालंय ते तुमच्यातल्या परमेश्वराची कृपा आहे. चुकलं असेल ते मोठ्या मनानं क्षमा करा. भगवंताला वारंवार एकच मागणं मागूया. अनायासेन मरणं
विना दैन्येन जीवनं देहान्ते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वर. हे चिदानुदेगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गायीन आवडी येची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी येची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवाती चुके घालावे आमाती, घालावे आमाती, चुके घालावे आमाती. गुणगायीन आवडी येती माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी येती माझी सर्व जोडी. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित फळा, तुझ गौरी कुमारा, चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय दुर्गे दुर्गट भारी, तुझ मिण संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुर मदनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय प्रसन्न होई पाता तुझ ऐसे नाही, चारी शर्मले परंतु नो बोलवे काही. साही विवाद करिता पडले प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. जय देवी महिषासुर मदनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा, क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा. देवी जय देवी महिषासुर मदनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी सुख सहिता दुःख रहिता निर्मळ एकांता, कलिमल दहना गहना स्वामी समर्था. नकळे ब्रह्मादिक अंत अनंता, तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता. जय देवा जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव, शब्दी अर्थ लाभ बोलणे वाव. सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव, रामी रामदास कळला सद्भाव. जय देवा जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव अलिंगुटांगण वंदीन चरण डोळ्यान वाहिन वाजले. प्रेमे अलिंगिन अनन्य पूजन भये वाळिन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे.
हरे हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मोरया उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निशरूप तुझेच मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ